महायुतीकडून आजपासून महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज महानगरपालिकेच्या प्रचाराचा नारळ फोडतील। आज सांगलीमध्ये फडणवीसांच्या पहिल्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले। सांगली, मिरज, कुपवाड, मनपा प्रचारार्थ फडणवीसांची जाहीर सभा पार पडेल। तसंच इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक प्रचारानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इचलकरंजीमध्ये येणार आहेत। दुपारी 2 वाजता इचलकरंजी शहरामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो निघणार आहे। विजय संकल्प यात्रा असं ब्रीदवाक्य घेऊन हा रोड शो आयोजित करण्यात आलाय। या निमित्तानं शहरात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। तर सांगलीमध्ये पार पडणाऱ्या सभेच्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या भाजपाचा प्रचार शुभारंभ आज पार पडतोय आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगलीमध्ये येणार आहेत। शहरातल्या ऐतिहासिक असणाऱ्या स्टेशन चौक या ठिकाणी या सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। खरं तर पश्चिम महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचं रणशिंग जे आहे ते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच ठिकाणावरून जे फुंकणार आहेत। सांगली महापालिकेसाठी भाजपाकडून स्वबळाचा नारा देण्यात आलेला आहे। 78 जागांवर आता भाजप या ठिकाणी निवडणूक लढवत आहे आणि या निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ जो आहे तो आज सांगलीमध्ये पार पडतोय आणि शहरातला स्टेशन चौक जे आहे, ऐतिहासिक स्टेशन चौक या ठिकाणी अनेक पक्षांच्या सभा ज्या असतात ते होत असतात। प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी होत असतो आणि याच ठिकाणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा जी आहे ती पश्चिम महाराष्ट्रातली महापालिकेची पहिली सभा पार पडते आणि या सभेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस विरोधकांच्यावर कशा पद्धतीने निशाणा साधतात किंवा सांगलीकरांना कशा पद्धतीचं आश्वासन देतात तर हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सुजितसह सरफराज सनदी, झी 24 तास, सांगली।